साहेब आणि साहेब आज व्यासपीठावर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय नारायणराव पवारांनंतर मला उमेदवारी दिली आणि ज्यांच्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्या बाबाजी रामचंद्र काळेंच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय सचिन भाऊ आहेर आणि आपण या स्वाभिमानी लढ्यामध्ये बाबाजी काळेंना आणि महाविकास आघाडीला विशेष करून महाराष्ट्र राज्याच्या जाणत्या नेत्याला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे खेड तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक स्वाभिमानाची निवडणूक लढत असताना व्यासपीठावरती सर्व पक्षाचे मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहेत आणि हे राहत असताना अनेक मंडळी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी देत आहेत। बाबाजी काळेंचा विजय हा निश्चित झालेला आहे, ते या ठिकाणी निवडून देखील आलेले आहेत, पण आमदाराचं कर्तव्य जे असतं, आमदार या तालुक्याचा पालक असतो, त्या ठिकाणी त्यांनी पालक म्हणून न काम करता सेवक म्हणून काम केलं पाहिजे आणि या भावनेतून या तालुक्यामध्ये अनेक आमदारांनी कामं केलेली आहेत। आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्याचं भवितव्य लक्षात ठेवून खऱ्या अर्थाने 3 बंधारे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, मग तो कळमुणीचा बंधारा असेल, चासकामांचा बंधारा असेल, भामा आसखेडचा बंधारा असेल, मोठी धरणं त्या ठिकाणी देत असताना या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी MIDC देखील दिलेले आहे। भीमा, भामा, आरळा, कुंडला आणि सुधा नदीवरती अनेक केटीवर बंधारे देखील त्या ठिकाणी साहेबांनी दिले आहेत, पण 15 ते 20 वर्षामध्ये या धरणांच्या पोटचऱ्यांचं काम असेल, कॅनलच्या कामाचं अस्थिरीकरण असेल, किंबहुना या तालुक्यातल्या कडद्यापासनं साबळेवाडीपर्यंतच्या शेतकऱ्याला हक्काचं पाणी असेल, ते मात्र त्या ठिकाणी राहिलेला 15 वर्षातला प्रश्न या ठिकाणी विद्यमान आमदारांनी प्रलंबित ठेवलाय। आणि मला काल परवाच मोहितेवाडीच्या शेतकऱ्यांचा फोन आला, 4च दिवस झालेत, DY 5 आणि DY 6 ला पाणी सोडा। कायम आपल्याला उपकाराच्या ओझ्यामध्ये ठेवलंय मित्रांनो, आणि तुमचे 15 वर्ष प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले नाहीयेत। वरोडे, वाबगाव, जरेवाडी वरची गावं, या 10 गावांना 7 गावांना त्या ठिकाणी टंचाईग्रस्त म्हणून दरवर्षी टँकरनी पाणी चालू आहे, पण कळमुडी धरणावरनं वरोडे, वाबगाव उपसा जलसिंचन योजना गेल्या 15 ते 20 वर्षात त्या ठिकाणी झालेली नाहीये। MIDC त्याला गेटवरनं MIDCचे अधिकारी हुसकून लावतात, त्याच्यासाठी फोन करायची ताकद 15 वर्षात 20 वर्षात झाली नाही, पण काही MIDCची कामं असतील, भंगार असेल तर ते गोळा करण्यासाठी बाकी दम दिला जातो, गेट अडवलं जातं। स्वाभिमानाने राहणारा खेड तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कायम तुम्हाला न्याय देत आलाय, पण या शेतकऱ्यासाठी कुठलं कोल्ड स्टोर झालं नाही, शाश्वत मालाची हमी दिली गेली नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्याला स्वाभिमानाने त्या ठिकाणी वागवलं नाही आणि अडत्यांना देखील वागवलं नाही। त्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान संचालकांनी निर्णय घेतला आणि या तालुक्याला कलाटणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला। आज मला खऱ्या अर्थाने या प्रश्नांना प्रलंबित 15 वर्ष ठेवणाऱ्या माणसाला प्रश्न विचारायचा। MIDC टप्पा 6 पर्यंत चालली आहे, मरकळ MIDC त्या ठिकाणी वाढत चालली आहे, शिक्रापूर रोड असेल, पुन्हा नाशिक रोड असेल, त्याचे मोठे प्रश्न प्रलंबित आहेत, ट्रॅफिकची आमच्याकडे मोठी समस्या आहे, पण या गोष्टीने व्हिजन ठेवून त्या ठिकाणी कुठलाही रिंग रोड मोठ्या प्रमाणात केला नाही। आज रिंग रोडचं पेमेंट त्या ठिकाणी रस्त्याचं ॲक्विजिशन काम पूर्ण झालंय, पण रिंग रोडचं पेमेंट घेत असताना टक्केवारी आमच्या बाबांची चुकली नाही। मला आपल्याला याच निमित्ताने सांगायचं, मी मुद्दामून
बामास्केट कडमुळी त्या ठिकाणी चासकामा धरणाचा उल्लेख केलाय, केटीवेरचा उल्लेख केलाय, अनेक पुलांचा त्या ठिकाणी उल्लेख केलाय, रस्त्यांचा उल्लेख केलाय. हे करत असताना माझा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांना आहे आणि विद्यमानांना देखील आहे की बाबांनो 4250 कोटीचा ह्या पठ्ठ्याने निधी खेड तालुक्यात आणला, तो निधी तुम्हाला दिसतोय का? माझा प्रश्न आहे, तुमच्या गावची शाळा आहे तशी आहे का? तुमच्या गावातली शाळा बदलली का? तुम्ही ज्या रस्त्याने आले ते रस्त्याचे खड्डे बदललेत का? तुमच्या गावातले जे आवासून पडलेले प्रश्न होते ते आहे तसेच आहेत. मग हे 4250 कोटी गेले कुठे? तिथंच पोचवायचं आणि परत सत्तेत बसायचंय. त्यामुळे या लोकांनी आता निर्णय केलाय, हजारोनी लाखोनी तुमच्यापर्यंत आता पैशाचे पाकिट येत आहेत. मला अनेक लोक येऊन भेटून सांगतायत की भाऊ आता पैसे चालू झालेत, करायचं काय? बाबांनो, आपला उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातला आहे. विद्यमानांनी सांगितलंय तो कर्जबाजारी आहे, पण ही लढाई त्या उमेदवाराची नाहीये. ही लढाई तुमची आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये खेड तालुक्याचा या क्रांतिसिंह हुतात्मा राजगुरूंचा स्वाभिमान महत्वाचा आहे का पैसा महत्वाचा आहे हे तुम्ही ठरवायचंय. त्यामुळं येत्या 20 तारखेला तुम्हाला सर्वांना 3 नंबर क्रमांक आहे, बाबाजी रामचंद्र काळे यांची मशाल आहे आणि या मशालीच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि मशालीचं पुढचं बटन दाबून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पैसा खोटा ठरवायचा आहे. ही विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतो. आणि मला या ठिकाणी खात्री द्या, माझ्या कार्यकर्त्यांना देखील माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे. 15 वर्ष मी या ठिकाणी या तालुक्याचा स्वाभिमानी लढा लढतोय. 80% पैसे मी तुमच्या सर्वांच्या, सर्वसामान्य माणसांच्या गरजासाठी खर्च करतोय उत्पन्नातले. पण माझा तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबांनो, तिकीट मला राष्ट्रवादी पक्षाने नाकारलेलं नाही, चुकीचा गैरसमज करू नका. या तालुक्याची जागा ही शिवसेना पक्षाला गेलेली आहे आणि त्याची उमेदवारी सचिन भाऊ मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की अत्यंत प्रामाणिक आणि शिवसेनेमध्ये ज्याला रेटिंग जास्त आहे अशा माणसाला आपण दिलेली आहे. खऱ्या माणसाची निवड तुम्ही केलेली आहे. त्यामुळे बाबांनो, या सभेच्या निमित्ताने कळकळून विनंती करतो, आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याला शेतीमध्ये काय शिकवलं जात आहे? कोणीतरी एखाद्या बटाट्याच्या फुडीने स्वतःला मातीमध्ये गाडावं लागतंय, त्यानंतर चांगलं पीक फुलतंय. या तालुक्यामध्ये स्वाभिमानाने जर तुम्हाला आमच्या लेकरांना त्या ठिकाणी MIDCत नोकऱ्या लागत असतील, तुम्हाला हक्काचं त्या ठिकाणी शाश्वत रोजगार पाहिजे असेल, उत्पन्नाला शाश्वत बाजार त्या ठिकाणी पाहिजे असेल, तर येत्या 20 तारखेला तुम्हाला मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबावं लागेल. या लढ्यामध्ये रडत नाहीचं आहे तर लढत राहायचंय. आणि जो जो माझा खंदा समर्थक आहे तो माझ्या बरोबर या लढ्यामध्ये राहील अशी त्या ठिकाणी खात्री व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की बाबाजी शेठला निवडून आणण्यासाठी जे जे या ठिकाणी तयार आहेत त्या सगळ्यांनी हात वर करायचा आहे. याच ठिकाणी बाबाजी शेठ तुमचा विजय झालाय आणि या तालुक्यामध्ये शिवसेनेचा पुन्हा एकदा आमदार झाला असं मी घोषित करतो. रामकृष्ण हरी.